तर नमस्कार. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी राज्याची लाडकी योजना आहे, या योजनेचे मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे पैसे अजून बाकी आहेत. म्हणजे 2 इन्स्टॉलमेंट सध्या थकलेले आहेत, कारण आता मे महिना सुरू झाला. या 2 महिन्याचे पैसे नेमकं नक्की कधी येणार आहेत, आता महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण महिना अखेर आला की 1, 2, 3 तारखेनंतर ज्या महिला आहेत, पात्र महिला, त्या सर्व या योजनेच्या हप्त्याची वाट पाहत असतात. परंतु आता 2 महिने झाले तर हप्ते आलेले नाही आहेत. तर यामागचं कारण काय आहे ते आपण समजून घेणार आहोत. आणि नेमकं हे दोन्ही हप्ते सोबत येणार आहेत का, किंवा एक हप्ता येणार आहे का, किंवा कधी येणार आहे, हे आपण थोडक्यात समजण्याचा प्रयत्न करणार आहोत. याबद्दल काय अपडेट आहे हे आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, जो आधीचा हप्ता आला होता तो कधी आला आहे हे जर आपल्याला लक्षात आलं तर मग आपल्याला कळेल की पुढचा हप्ता कधी येऊ शकतो. तर बघा, फेब्रुवारीचा जो हप्ता होता तो कधी आला होता, तर तो आला होता मार्च महिन्याच्या शेवटी म्हणजे 27 तारखेला यांनी ट्विट करून सांगितलं होतं अदिती तटकरे मॅडमनी की पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे, 2 ते 3 दिवसामध्ये खात्यामध्ये येतील. तुम्ही हे ट्विट पाहू शकता तुमच्यासमोर, मी तुम्हाला दाखवतो, जे फेब्रुवारी महिन्यासाठी आलेलं होतं. तर तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरण्याची प्रक्रिया सुरू. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. आणि हे जे ट्विट आहे हे 27 मार्चचं आहे. म्हणजे फेब्रुवारी 28ला संपला, 28 फेब्रुवारीला महिना संपला फेब्रुवारीचा. पुढच्या 1 महिन्यानंतर यांनी अनाऊन्स केलं आहे की आता पैसे वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, म्हणजे 1 महिन्यानंतर. आता जर फेब्रुवारीचे पैसे मार्चच्या एंडला आले तर मार्चचे पैसे एप्रिलच्या एंडला यायला पाहिजे, असं आपण गृहीत धरूया. आता एप्रिल संपला, म्हणजे एप्रिलचा एंड जर संपला तर 2च दिवस झालेत. आज 2 मे आहे, 2 दिवस झालेले आहेत एप्रिल संपून. परंतु अजूनसुद्धा मार्च महिन्याची अनाऊन्समेंट काही आलेली नाही आहे की पैसे नक्की कधी येणार आहेत. तर बघा, आता हे लेट का झालेलं आहे याबद्दल जेव्हा अदिती तटकरे मॅडम यांना विचारलं तर यांनी काही स्पष्ट तर कारण सांगितलेलं नाही आहे. पण त्यांनी एवढं सांगितलं आहे की जी 30 एप्रिल KYCची तारीख ठेवण्यात आलेली होती, त्यामुळे बहुतेक हे पैसे थांबवण्यात आलेले आहेत. कारण यांनासुद्धा बघायचं आहे की किती महिला पात्र अपात्र ठरतात. त्यानंतर एक फायनल लिस्ट लागेल, म्हणजे एक फायनल यादी काढणार हे की एवढ्या महिला या योजनेमध्ये पात्र आहेत, आणि त्या महिलांना मग मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे ट्रान्सफर केले जातील. एप्रिलचे तर म्हणूच नका सध्या, कारण फेब्रुवारीचे पैसे 27 मार्चच्या नंतर आलेत, तर मार्च महिन्याचे पैसे अजूनसुद्धा आले नाही, तर एप्रिल महिन्याचे पैसे मेच्या शेवटी अनाऊन्स करू शकतात, किंवा मग जूनमध्ये करू शकतात. ठीक आहे, किंवा रेग्युलरमध्ये आणण्यासाठी एक सोबत जरी दिले तरीसुद्धा मेच्या एंडपर्यंत तर सध्या तरी लाडक्या बहीण योजनेचे पैसे येण्याची काहीही शक्यता नाही आहे. त्याचं कारण असं आहे, कारण व्हेरिफिकेशनचं यांनी रिझन इथं दिलेलं होतं की जे काही KYC आहे ती कंप्लीट झाली पाहिजे, त्याचं व्हेरिफिकेशन झालं पाहिजे. जेव्हाही आता KYC संपलेली आहे, आता पोर्टलवरती जर तुम्ही बघितलं तर आता तिथं KYCचं ऑप्शन येत नाही आहे. फक्त एवढीच अपडेट आहे की एवढे फॉर्म भरण्यात आलेले होते आणि एवढे पात्र महिला होत्या, आणि काय पात्र आणि अपात्र असण्याचे जे काही निकष आहेत ते तिथं देण्यात आलेले आहेत वेबसाईटवरती. आणि असं ट्विटरवरती वगैरे कुठेही अजून ऑफिशियल अपडेट नाही आहे. जर तुम्ही न्यूजमध्ये बघायचं म्हणलं तर बऱ्याचशा ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे की सोबत येण्याची शक्यता आहे, पण सगळीकडे शक्यताच आहे, फायनल डेट कोणाकडेच नाही आणखीसुद्धा, आणि अजून तरी काही अनाऊन्समेंट आलेली नाही आहे. आणि सोबत काय येणार नाही त्याचं एक आपण कारणसुद्धा समजून घेऊया. तर बघा, जवळपास 1.5 कोटीच्या आसपास महिला आहेत ज्यांना हे पैसे ट्रान्सफर केले जातात. आता 1.5 कोटी महिलांना जर 1500 रुपये द्यायचे तर जवळपास 2200 करोड रुपयापेक्षा जास्तचा निधी लागतो एक हप्ता देण्यासाठी, कारण सर्व महिलांना पैसे द्यायचे असतात. तर आता 2200 करोडचा निधी असं तर होत नाही की आज उठले सरकार आणि उद्या अनाऊन्स केलं की आजपासून पैसे खात्यात जमा होणार आहेत, असं नसते. सर्व बजेट बघायला लागते यांना, आणि त्यानंतर निधी मंजूर केला जातो. त्यासाठी आपल्याला GR किंवा एक ऑफिशियल अपडेट येते की एवढा निधी मंजूर झालेला आहे आणि 2 ते 3 दिवसात 4 दिवसात महिलांच्या खात्यामध्ये पैसे दिले जाणार आहेत. तर ही एक संपूर्ण योग्य प्रोसेस असते हप्ता कधी येणार त्याची. परंतु आपण जर असं बघितलं की यूट्यूबवरती वगैरे भरपूर असे व्हिडिओ बनवले जातात, आणि आता सध्या तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत, कारण आता जी डेट होती की बाबा 27-28 तारखेपर्यंत पैसे येण्याची शक्यता असते प्रत्येक महिन्यामध्ये. मागच्या महिन्याचे पैसे पुढच्या महिन्याच्या 27-28 तारखेला अनाऊन्स केले जातात जवळपास, आणि 1, 2, 3 तारखेपर्यंत खात्यामध्ये येतात. एक 5 ते 10 दिवसाचा यामध्ये डिफरन्स असू शकतो. तर आता ती डेट जवळपास संपलेली आहे, कारण मार्च महिन्याचे पैसे पूर्ण एप्रिल संपला तरी आलेले नाही, काही अनाऊन्समेंट झाली नाही, आणि आता मे सुरू झालं आहे, 2 तारीख आलेली आहे. म्हणून आता सर्व लोक व्हिडिओ बनवत आहेत. तुम्ही मोठमोठ्या यूट्यूबर बघू शकता, मी थोडासा स्क्रीनशॉट दाखवतो तुम्हाला समोर. 2.5-3 लाख सबस्क्रायबर आहेत, त्यांनी यावरती व्हिडिओ बनवले आहेत की 3,000 रुपये सोबत दिले जाणार आहेत, आणि त्याचे व्ह्यूज बघू शकतो तुम्ही. एका दिवसाचे व्ह्यूज 50-60 हजार आहेत, आणि याच टॉपिकवरती 2-2, 3-3, 5-5 व्हिडिओ यांनी बनवलेले असतात. आणि यामध्ये जर आपण जाऊन बघितलं 10-10 मिनिटाचे व्हिडिओ आहेत,
तर त्यामध्ये स्पष्ट काहीच माहिती नाही आहे, कारण स्पष्ट माहिती कोणाकडे नाहीच आहे, तर देणार काय? ठीक आहे ना. तर बघा, आपण काय करतो, आपण या गोष्टीवरती लक्ष ठेवतो की अदिती तटकरे मॅडम असतील, ट्विटरवरती असेल किंवा GRमध्ये काही माहिती नक्की येते का. जेव्हा या हप्त्याबद्दल काही ऑफिशियल अपडेट येईल तेव्हा आपण नक्कीच याबद्दल माहिती घेऊया. आज व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच आहे की ही जी अफवा पसरते की लाडकी बहीण योजना बंद झाली आहे का, किंवा 2 महिन्याचे पैसे सोबत येतील, या तारखेला येतील, त्या तारखेला येतील, ही जी माहिती ही एक प्रकारची अफवा आहे आणि त्याबद्दलची जी खरी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून आपण हा व्हिडिओ आज बनवलेला आहे. आणि जेव्हाही याबद्दलची काही ऑफिशियल अपडेट येईल तेव्हा आपण आपल्या चॅनलवरती नक्कीच व्हिडिओ घेऊया. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे. तर भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.